कुरुल येथे विकास कामांचा धडाका, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते रस्ते डांबरीकरणाचे उद्घाटन. कुरुल येथील जुना कातेवाडी ते चव्हाण वस्ती रस्त्याचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. ग्रामस्थांची मोठी उपस्थिती, दिलेला शब्द पाळला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कुरुलमध्ये रस्ते कामाचा लोकार्पण. तुमच्या कामासाठी 24 तास उपलब्ध असेल, खासदार प्रणिती शिंदे यांची कुरुल वासियांना ग्वाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे आणि मला विक्रमी मताने निवडून दिले आहे, त्या ऋणाची परतफेड मी विकास कामांच्या माध्यमातूनच करेन. तुमच्या हक्काची खासदार म्हणून मी कामासाठी 24 तास उपलब्ध आहे, असे ग्वाही खासदार प्रणितीताई शिंदे यांनी दिली. कुरुल येथील जुना कातेवाडी रस्ता ते चव्हाण वस्ती या रस्ते डांबरीकरण कामाचे लोकार्पण खासदार शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. 10 लाखांच्या निधीतून कायापालट. खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या 10 लाख रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. खासदार शिंदे यांच्या हस्ते फीत कापून रस्त्याचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले, तर नूतन पंचायत समिती सदस्य धनाजी माळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. जनतेच्या ऋणाची विकास कामांतून परतफेड. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की कुरुलच्या जनतेने मला भरघोस मताधिक्य देऊन संसदेत पाठवले आहे. हा विश्वास मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मतदारसंघातील रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत प्रश्नांना मी प्राधान्य देत असून हे डांबरीकरण त्याच विकासाचा एक भाग आहे. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाला परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये धनाजी माळी, नूतन पंचायत समिती सदस्य सुलेमान तांबोळी, ज्येष्ठ नेते राजू लांडे, लक्ष्मण भालेराव, ज्ञानदेव कदम, विनोद आंबरे यांच्यासह चव्हाण वस्ती आणि कुरुल भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन रस्त्यामुळे ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची वाहतुकीची मोठी अडचण दूर झाली असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.